नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा मराठी, हिंदी, इंग्लिश, सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचं मॅथ्स आणि परिसर अभ्यास या सर्व विषयांची प्रथम घटक चाचणी परीक्षेची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. या प्रश्नपत्रिका आपल्याला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. त्याचबरोबर वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकाही आपल्याला याच पद्धतीने उत्तरासहित हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं असेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रथम घटक चाचणीच्या सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासू. सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहू. बघा, 15 गुणांच्या ह्या प्रश्नपत्रिका आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये आपली ही परीक्षा होणार आहे आणि 3 दिवस आपली परीक्षा चालणार आहे. पहिल्या दिवशी मराठी आणि इंग्लिश, नंतर गणित आणि इंग्रजी आणि नंतर परिसर अभ्यास, अशा पद्धतीने आपलं टाईम टेबल असेल. प्रश्न पहिला मराठीचा. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा 4 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 4 गाळल्या जागा दिलेल्या आहेत, त्यांचे उत्तरही दिले आहेत व्यवस्थितरित्या. हे सर्व प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे आपलं पाठांतर होईल. हेच प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातील. ब भागामध्ये आपल्याला एका वाक्यात विचारले जाईल 3 गुणांसाठी. प्रश्न दुसऱ्यामध्ये व्याकरण घटकावर आधारित प्रश्न असेल. वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा 4 गुणांसाठी. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द लिहा, समानार्थी शब्द लिहा. इयत्ता 5वी. पुढची प्रश्नपत्रिका हिंदी प्रथम घटक चाचणी. गुण 15. प्रश्न पहिला. रिक्त स्थानों की पूर्ति करो 3 गुणांसाठी. ब भाग. एक वाक्य में उत्तर लिखो 5 अंकों के लिए. त्यानंतर प्रश्न दुसरा. अ. निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो 4 अंकों के लिए. ब भागामध्ये निम्नलिखित शब्दों को विरुद्धार्थी शब्द लिखो 3 अंकों के लिए. पुढचा विषय आहे इंग्लिश फर्स्ट युनिट टेस्ट. क्वेश्चन नंबर 1. राईट ऑल कॅपिटल लेटर्स इन फॅन्सी शेप्स. 3 गुणांसाठी आपल्याला मोठ्या लिपीतील ABCD आकर्षक डिझाईनमध्ये काढायचे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. राईट नंबर फ्रॉम 1 to 20 इन वर्ड्स. 1 ते 20 अंक इंग्रजी शब्दात लिहा. 1, 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीने. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा. राईट 5 नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल. आपल्या परिसरातले 5 पक्षी आणि 5 प्राण्यांची नावं आपल्याला लिहायची 3 गुणांसाठी दिलेल्या चार्टमध्ये. बी भागामध्ये आपल्याला रॅमिंग वर्ड्स लिहायचे आहेत, यमक जुळणारे शब्द. एप्रिल, बिल, मे, डे या पद्धतीने. त्यानंतर 5वीची प्रथम घटक चाचणी गणित विषयाची मराठी मीडियमच्या मुलांसाठी 15 गुणांची. क्वेश्चन 1. देवनागरी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यांचा वापर करून अंकात व अक्षरात ते लिहायचे 5 गुणांसाठी. देवनागरी संख्या, आंतरराष्ट्रीय संख्या आणि संख्येचे अक्षरी लेखन. या पद्धतीने हा प्रश्न कंप्लीट करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बी भाग बघा. खालील संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. पुढचे बेरीज करा 4 गुणांसाठी. 4 बेरजेचे उदाहरणं दिलेली आहेत. व्यवस्थित सराव करा. अशी उदाहरणं तुम्हाला या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे वजाबाकी करा 2 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 5 मध्ये गुणाकार करायचा आहे, भागाकार करायचा आहे एक एक गुणासाठी. त्यानंतर पुढचे क्वेश्चन पेपर आहे सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी, स्टँडर्ड 5th फर्स्ट युनिट टेस्ट मॅथमॅटिक्स. क्वेश्चन नंबर 1 फिलिंग द ब्लँक इन द टेबल बिलो. दिलेला टेबल आपल्याला भरायचा आहे रिकाम्या जागी 5 गुणांसाठी. बघा संख्याच दिलेल्या आहेत मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि अक्षरात. बी भाग बघा 2 गुणांसाठी दिलेल्या संख्या आपल्याला अक्षरात लिहायच्या आहेत, त्यांचं वाचन करायचं आहे आणि मग त्या लिहायच्या आहेत. पुढचं आहे बेरीज करायची 4 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 4 वजाबाकी करा. क्वेश्चन नंबर 5 गुणाकार करायचा आहे, भागाकार करायचा आहे दिलेल्या संख्यांचा. त्यानंतर शेवटची प्रश्नपत्रिका परिसर अभ्यास प्रथम घटक चाचणी 15 गुणांची प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला, खालील वाक्य पूर्ण करा. रिकाम्या जागा दिलेल्या आहेत 5, त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत 5 गुणांसाठी. ब भागामध्ये जोड्या लावायच्या आहेत 3 गुणांसाठी. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला चुकी बरोबर ते लिहायचं आहे 4 गुणांसाठी. त्यानंतर ब भागात एका वाक्यात उत्तरे लिहायचे 4 गुणांसाठी. 4 एका वाक्यात दिलेली आहेत, त्यांची उत्तरं पण दिलेली आहेत, व्यवस्थित पहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 5वीची मराठी, हिंदी, इंग्लिश, गणित, सेमीच्या मुलांचं मॅथ्स आणि परिसर अभ्यास 1 आणि 2 या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेल्या आहेत. अशाच पद्धतीने वर्षभर होणाऱ्या संकलित, पायाभूत, चाचणी, वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.